राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी इंग्लंडवरून आदेश काढून आपल्याला आरक्षण दिलं आणि त्यानंतर सातत्याने या विषयाचं अलीकडच्या काळात गेल्या 8 वर्षामध्ये सातत्याने विचार चालू आहे मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल, कारण मध्यंतरी ते बंद झालं आणि एकंदरीत पाहता आपण बघितलं की हैदराबाद गॅझेटियरवर फार भर दिला गेला आहे, साताऱ्यावर थोडंसं दिलं आहे आणि कोल्हापूरला पूर्णपणे ते विसरून गेले. जिथं सुरुवात झाली तो जिल्हा आता त्या जिल्ह्याचं गॅझेट सुद्धा बघायला कोण तयार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून शासनाने कोल्हापूर गॅझेटचा निश्चित विचार केला पाहिजे आणि त्या गॅझेटमध्ये त्या त्या आधारे जे काय करायचं ते केलं पाहिजे. ते जिथं राहतात तो भाग पूर्वी हैदराबाद संस्थानमध्ये होता आणि हैदराबाद हे निजामाचं स्थान म्हणून त्यांना निश्चितच आणखी नैसर्गिकरित्या त्यांना तिकडचीच आठवण येते आणि आपल्या कोल्हापूरची येत नाही. कोल्हापूर गॅझेट हे त्यांना फार लांबचं वाटतं आणि निश्चित हैदराबाद गॅझेट त्यांना जवळचं वाटतंय. आंदोलन मागच्या वेळेस सरकारनं आश्वासन देऊन 10 महिने झालेले आहेत जरांगे पाटलांना, मात्र तरी देखील त्याची पूर्तता झाली नाही म्हणून पुन्हा एकदा आज आंदोलनाला बसावं लागते. काय होतंय, वेळोवेळी 8 वर्षापासून आपण आंदोलन करतोय, 8 वर्षापासून वाटाघाटी होतात, काहीतरी ठरतंय पण ते अंमलात योग्य तऱ्हेने येत नाही किंवा येतच नाही अशी परिस्थिती आहे. सातत्याने तिकडचाच विचार होत असल्याने सगळा याचा विषयाचा संदर्भ बघितलं तर घोळच झालेला आहे. मराठ्यांची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत त्यांना काहीच मिळालं नाही अशी परिस्थिती आहे. प्रत्यक्षात काय जरांगे पाटील आणि शासनामध्ये काय ठरतंय घडतंय ते आम्हाला काही कळत नाही. तर म्हणून प्रत्यक्षात काय त्याचं जे येते वर्तमानपत्रातनं जे येते तेवढंच आपल्याला माहीत आहे, पण ज्याचं मुळात काय ठरतंय, कुठं घसरतंय, कुठं जमत नाही ते आम्हाला इथं कोल्हापूरला काही कळत नाही. सरकार कुठेतरी कमी पडतंय का या ह्याच्यात? कारण वारंवार आंदोलन करावी लागतात, एकाच विषयावरती करावे लागतात. आंदोलन करावं लागतं कारण त्यांचं आपल्याला कळतच नाही ना त्यांच्या दोघांमध्ये काय चाललंय ते. आजपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे, आपण काय भेट घेणार आहात का त्यांच्या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये? या आंदोलनाला पाठिंबा आहे का तुमचा? त्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा आहेच आहे आणि नेहमी मराठा सगळे एकसंघ त्या बाबतीत राहतीलच. उन्हात बसले तर आपणही सगळे उन्हात बसलोय.